टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। विदर्भात तरी काँग्रेस स्वबळावर लढेल, कारण तुम्हाला कल्पना आहे सगळी पत्रकार म्हणून काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीनं बांधल्या गेलेला आहे, 3 आमदार आमच्या पक्षाचे या जिल्ह्यात फक्त हिंगणघाटमध्येच आमचा आमदार गेल्या 25-30 वर्षापासून नाही। तेव्हा आम्ही स्वबळावरच निवडणुका लढवू असे स्पष्ट संकेत पक्षाकडून आहेत। नंतर कमी पडत असतील तर मग मित्र पक्षांशी आघाडी करू सत्तेत येण्यासाठी, परंतु कार्यकर्ता टिकला पाहिजे आणि कार्यकर्त्याला बळ मिळालं पाहिजे, म्हणून प्रत्येक निवडणूक ही पक्ष स्वबळावर लढवेल। पक्षाच्या अहमदाबाद राष्ट्रीय अधिवेशनामध्ये संघटनात्मक बांधणीवर पक्षाने भर द्यायचं ठरवलेलं आहे, कारण पक्ष संघटन मजबूत असेल तरच पक्षाचं अस्तित्व टिकून असते आणि युती आघाडी या राजकारणामध्ये जे मतदारसंघ आपण आघाड्यांना किंवा मित्र पक्षांना सोडतो तिथे पक्ष संघटना कमकुवत झालेली पक्षाच्या निदर्शनास आलेलं आहे। आणि म्हणून उदाहरणार्थ आता हिंगणघाट, आता आरवीचे भाऊ खासदार झाले आमच्या पक्षाचे, तिथे संघटनेचं काय? म्हणून पक्ष संघटन जर मजबूत असेल तसं सगळ्या तालुक्यामध्ये सगळ्या मतदारसंघामध्ये पक्षांनी स्वबळावर नगर परिषदा जिल्हा परिषदा पंचायत समित्या लढा असं पक्षाचं धोरण आहे। आणि म्हणून त्या दृष्टीनं आपलं पक्ष संघटन, आपला तालुका अध्यक्ष, आपला ब्लॉक अध्यक्ष, आपला शहर अध्यक्ष, आपले महिला काँग्रेस अध्यक्ष, आपला NSYचा अध्यक्ष, आपला युवक काँग्रेसचा अध्यक्ष, आपल्या वेगवेगळ्या फ्रंट ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष काम करतात की नाही एवढंच तपासण्यासाठी मी इथं आलेलो आहे।